झी 24 तासनं काल संध्याकाळपासून ही बातमी पहिल्यांदा ब्रेक केल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू झालेला आहे। आज सकाळपासून आतापर्यंत कारवाई सुरूच आहे। कारवाईचा जो धडाका आहे तो थांबताना दिसत नाही। उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पहिली कारवाई झालेली होती ती झी 24 तासच्या बातमीनंतर, ती म्हणजे रवींद्र तारू यांच्यावर यांना निलंबित करण्यात आलं होतं। आता त्यांना बावधन पोलिसांमध्ये त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। काय पोलिसांनी माहिती दिली आहे बघूया। जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे श्री संतोष अशोक हिंगणे यांच्या तक्रारीवरून फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 523/25 BNS 318/4 316/535 म्हणजे जुनं भादवी 409 420 आणि 34। सदर फिर्यादीप्रमाणे क्षेत्र मुंडवा 40 एकर येथली दस्ताची नोंदणी ही बावधन पोलीस स्टेशन ज्युरिडिक्शनच्या अंतर्गत नोंदणी झाली होती। ही जी नोंदणी होती ही 20/5/25ला दस्त नोंदणी झाली होती आणि त्या दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन फसवणूक, शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे। यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जमीन मिळकतीचे खरेदी विक्रीचे दस्त करून घेताना शासनाला देय असलेले 6 कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क न भरून घेता आपसात संगनमत करून शासनाची फसवणूक केली अशा स्वरूपाचा भादवीखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला। कलम काय याच्यामध्ये लावण्यात आले सर? तारूंचा काय रोल होता यामध्ये? BNS 316/5 BNS 318/4 आणि 3/5 या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये शीतल तेजवानी जे आहे या पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर आहेत। यामध्ये त्यांनी जे मूळ शेतकरी आहेत त्यांच्या वतीने ते पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर असल्यामुळे त्यांनी जमीन खरेदी ही लिहून दिलेली आहे आणि अमेडिया LLP तर्फे जमीन खरेदी लिहून घेणारे जे आहे ते श्री दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी ती लिहून घेतलेली आहे। त्या ते दोघांना आरोपी करण्यात आलेला। पार्थ पवारांचं नाव येते का यामध्ये? त्यांचा काही संबंध आला? सध्या दिलेल्या फिर्यादीच्या कंटेंटवरून पुढील पेपर्स मागवून तपासाअंती त्याबाबत माहिती देता येईल। पण आता जो पत्ता सापडला आहे ह्या दस्त नोंदणीत अमेडिया कंपनीचा, तो पार्थ पवारांच्या जिथे राहतात तिथला तो आहे, म्हणजे ऑब्व्हियसली कनेक्शन कुठेतरी जुळतं। मग पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतो का तुमच्याकडनं? फिर्यादीच्या कंटेंट प्रमाणे अधिकचा तपास केल्यावर सांगता येईल। आपण बघितलं कोरेगाव पार्क जमीन प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आले नाही। 2 भागीदारांपैकी एक भागीदार पार्थ पवार आहेत, दुसरे भागीदार दिग्विजय पाटील आहेत। एका भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र दुसऱ्या भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। थेट जाऊयात पुण्याला, आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, पोलिसांची पत्रकार परिषद झाली, तिघांवर गुन्हा दाखल झालाय, मात्र यामध्ये 2 पैकी एका भागीदारावर गुन्हा दाखल झाला, दुसऱ्यावर नाही। तुम्ही ज्यावेळी प्रश्न विचारलात की पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का, त्यावेळेला मात्र पोलिसांच्याकडे उत्तर नव्हतं। चंद्रकांत, हो, उभ्या महाराष्ट्राने ऐकले ते, त्यांच्याकडे उत्तर नव्हतं। आपण खोदून एकदा नाही 3-4दा विचारलं पार्थ पवारांचं काय, त्यांचं नाव का नाही, कारण तो जो पत्ता आहे त्या कंपनीचा तो पार्थ पवारांच्या घरचा आहे। मग तरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का केला जातो असा थेट प्रश्न विचारला असता ते म्हणे नाही फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये बघू, पण त्यांनी उत्तर दिले नाही। याचाच अर्थ शासन वाचवतंय का इथं, हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि राहिला प्रश्न या तिघांचा, यांनी मग कारण काय सांगितलं, मग पार्थ पवारांना का नाही घेतलं का, तर म्हणे आमच्याकडं जे मुद्रांक शुल्क विभागाकडनं जी तक्रार आली त्याच्यामध्ये त्यांचं कुठेही नाव नाही, फक्त दस्त नोंदणीमध्ये फक्त दिग्विजय पाटील यांची सही आहे आणि शीतल तेजवानी यांची सही आहे, म्हणून ते दोघं, आणि ज्यांच्या रजिस्टर ऑफिसमध्ये हा दस्त नोंदणी झाली ते रवींद्र तारू अधिकारी जे दुय्यम निबंधक आहे त्यांच्या, म्हणून हे तिघे आरोपी आहेत। मग चौथ्या नावाचं काय, हा उभ्या महाराष्ट्रात पडलेला प्रश्न आहे। मग राजकीय दबावाशिवाय हा सगळा व्यवहार झालाय का,
त्याच्याशिवाय हे सगळ्या अनियमितता घडून आलेत का? उघड दिसतंय. आता शासनाचेच जे रिपोर्ट IGRचा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं की 6 कोटीची यांनी स्टॅम्प ड्युटी बुडवलेली आहे. म्हणजे 21 कोटी सुरुवातीला सांगितलं, बाकीचे सगळे माफी वगैरे सगळं जरी धरून तरलं तरी त्यांनी किमान 2% स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होतं. ती भरली नाही तर अवघ्या 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर यांनी 300 कोटीचा व्यवहार केलाच कसा? म्हणजेच अनियमितता झाली आणि कुठेतरी राजकीय दबावातनं ती झालेली. हे उघड दिसतंय, पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय याचा शोध आता खरं तर घेणं गरजेचं आहे. मग टाळतंय कोण, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी चंद्रकांत, या सगळ्यामध्ये आपण बघतोय कुठंतरी शीतल चंदवानी असेल, दिग्विजय पाटील असेल किंवा एकंदरीतच रवींद्र तारू या सगळ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र या सगळ्यामध्ये पार्थ पवार यांना मुद्रांक विभागानं सुद्धा कारवाईसाठी त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली नाही. पोलीस सुद्धा त्याच्यावर काही बोलायला तयार नाहीत. म्हणजे सरकारी विभाग सुद्धा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय असं दिसतंय. मग पोलीसच नाही तर मुद्रांक विभागाचे जे अधिकारी आहेत ज्यांनी गुन्हा दाखल केला त्यांनीही ते नाव वगळलंय. चंद्रकांत, हो निश्चितच ते याच्यामध्ये टेक्निकलिटीवरती बोट ठेवताना दिसतात. ते म्हणतात दस्त नोंदणी जी झाली ती शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील त्याच्यात पार्थ पवार यांचं कुठेही नाव नाही का सही नाही, म्हणून आम्ही त्यांचं नाव घेऊ शकत नाही असं त्यांनी आता वरवरचं उत्तर दिलेलं आहे. पण मुद्दा असा आहे की ज्या कंपनीसोबत हा व्यवहार झाला त्या कंपनीचा पत्ता कुठं जातो तर पार्थ पवार जिथं राहतात तिथं जातो. मग त्याचं काय, याचं उत्तर खरं तर प्रशासनाने दिलं पाहिजे. अगदी चंद्रकांत, आता हा मुद्दा झाला स्टॅम्प ड्युटी संदर्भातल्या फसवणुकीचा, सरकारच्या फसवणुकीचा, चिटिंगचा. आता जी महारत्नाची जमीन आहे 40 एकराची जमीन आहे, सरकारी जमीनच हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याचं काय? हा मुद्दा पुढे होतोय. आता त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल होणार का, तक्रार दाखल केली जाणार का, हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल प्रशासनाचं काय मत आहे? त्या संदर्भात आपण पोलीस DCPंना प्रश्न विचारला, तुम्ही याचाही तपास करणार का? ते म्हणे नाही, सध्या तरी आमच्याकडे जी FIR नोंद झाली ती फक्त मुद्रांक शुल्क बुडवण्यासंबंधीची आहे. तो जर काय पुढचा तपास आहे फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर आम्हाला काही आढळून आलं तर आम्ही बघू पुढच्या इन्स्ट्रक्शननुसार काय आणखीन गोष्टी. मग या मीन व्हाईल आज मुख्यमंत्र्यांची समिती गठीत केलेली आहे चौकशी कलेक्टर किंवा IGR संबंधी. मग त्या समितीमार्फत काय नेमका तपास होणार आहे, त्याच्यातनं काय अहवालात येणार आहे, त्याच्यावरनं पुढं काही गुन्हा दाखल होणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आता पुढं जाऊन समोर येतीलच. पण सध्या तरी आज जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यात हा तपास होणार नाही हेच सध्या तरी वर करणे आपल्याला पाहायला मिळतं. बघू आता आणखीन 1-2 दिवसात ज्यावेळेस आपण फॉलोअप घेऊ त्यावेळेस हे प्रश्न पुन्हा एकदा आपण प्रशासन आणि पोलिसांना नक्कीच विचारू. अगदी चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत तुर्तास. धन्यवाद. आपण बघतोय आता घडीची एक सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी. या सगळ्या प्रकरणानंतर Zee24 तासनं केलेल्या बातमीनंतर, Zee24 तासनं ब्रेक केलेल्या बातमीनंतर, एक्सक्लुझिव्ह आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह बातमीनंतर इम्पॅक्ट सकाळपासूनच यायला सुरुवात झाली आहे. आताच्या घडीचा जर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आपण बघितला तर या प्रकरणामध्ये 3घांवर गुन्हा दाखल करण्यात झालेला आहे. या सगळ्यामध्ये तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. उपनिबंधक असलेल्या रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पार्थ यांच्याबाबत तपास करून पुढली कारवाई केली जाणार असं पोलिसांनी सांगितलंय. पार्थ पवार यांच्याबाबत आमच्या प्रतिनिधींनी पोलिसांना प्रश्न विचारला असता पोलिसांनी अधिकचं बोलणं टाळलेलं आहे. Zee24 तासच्या या बातमीचा इम्पॅक्ट आपण बघतोय. कशा पद्धतीनं ही 1804 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी करण्यात आली. बेकायदेशीरपणे सगळीकडे कायद्याची तोडमोड करत अशा प्रकारचा हा गैरव्यवहार करण्यात आला. आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय आता कारवाईला सुरुवात झाली. सकाळपासूनच इम्पॅक्ट आपण पाहतोय. पहिल्यांदा जो खरेदी करणारे रवींद्र तारू आहेत यांच्या निलंबनाची कारवाई झाली, त्यांच्यावर आता गुन्हाही दाखल झालेला आहे. त्यानंतर आपण बघितलं मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना जो अहवाल दिला त्यामध्येही पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय, फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.